नमस्ते. माझं नाव आरती सूर्यवंशी. मी शाळेतली आरती गंगणे. माझी पासआउट बॅच आहे 2001. आज आपण आपल्यासाठी एक नवीन सरप्राईज घेऊन आलेलो आहोत. हे आहे सरप्राईज नंबर 4. यात आपण आज भेटणार आहोत आपले लाडके क्रीडा शिक्षक श्री सुभाष उपासे सर यांना. तर आपण बोलूयात त्यांच्याशी. तर आज आपण भेटणार आहोत आपले लाडके क्रीडा शिक्षक श्री उपासे सर यांना. नमस्ते सर. नमस्ते सर, मग कसं वाटतंय की एवढ्या वर्षांनी तुमचे स्टुडंट्स तुम्हाला अप्रोच होत आहेत आणि भेटत आहेत, आणि आम्हाला सांगा की आजपर्यंतचा आपला प्रवास कसा होता? खूप छान. खरोखर ऐकल्यानंतर खूप बरं वाटलं की सर्व विद्यार्थी एकत्र येत आहोत. त्याबद्दल खूप आनंद वाटला. कारण मी जेव्हा 1998ला सिद्धेश्वर इंग्लिश मिडियममध्ये आपले माझे गुरु ज्यांनी मला मार्गदर्शन करतायत असे अंजली तिवारी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मी 98ला जॉईन झालो आणि 2008पर्यंत मी तिथं क्रीडा शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. त्यामध्ये अनेक खेळाडू तयार झालेले आहेत. त्याचा आनंद वाटतो आहे आणि आज ते एकत्र येत आहेत. त्यांना पाहण्याची खूप इच्छा आहे आता, आणि आपण लवकरच भेटूया. सर, मग हा तुमचा प्रवास खूपच प्रेरणादायी वाटतो आम्हालाही. आणि तुमच्या वेळेमध्ये खूप चांगले मुलं स्पोर्ट्समन म्हणून नावाजले गेले. काही जण नॅशनलला गेले, काही जण स्टेट लेवलला खेळले, काही जण डिस्ट्रिक्ट लेवलमध्ये खूप चांगलं केलं. आणि या सगळ्या गोष्टींचा निश्चितच त्यांना त्यांच्या मार्क्समध्ये आणि ओव्हरऑल डेव्हलपमेंटमध्ये खूप फायदा झाला. पण सर, असंही व्हायचं कधी कधी की संध्याकाळीच असायचे मोस्टली पीटीचे क्लास, आणि मग आमचं एक स्टुडंट फेजमध्ये एक टेंडन्सी असते आपली की अरे पीटीचाच क्लास आहे तर चला बंक करू. म्हणजे हे व्हायचं बऱ्याच मुलांकडून. तर असं होत असताना तुम्हाला काय वाटायचं की जर 50चा क्लास आहे आणि पीटीच्या क्लासला 40च मुलं येत आहेत, तर मग तुमच्या मनात काय असायचं त्याबद्दल? मुलांचं कसं असतं की काही गोष्टी करायची इच्छा नसते. काही वेळेस आजारपण पण त्या पाठीमागचं कारण असू शकतं. मग मुलांना आपण काय करतो की तुम्ही आजारी असाल तर तुम्ही रेस्ट घ्या. जर खूपच मुलं अशी बंक मारणारी असायची तर त्यांना काय करणार, तर शक्यतो त्यांना फनी गेम देणार की त्यांच्यामध्ये इंटरेस्ट डेव्हलप व्हावा, स्पोर्ट्सबद्दल एखादं अट्रॅक्शन व्हावं, या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार. आणि मुलं मग थोडंसं बंक मारायची कमी करायची. अशा पद्धतीने त्यांना खेळीमेळीत त्या गोष्टी मी करून घ्यायचो. ते अजूनही आठवतं की 5वी ते 8वीचे विद्यार्थी सगळे ग्राउंडवर असायचे आणि ठराविक मुलं बसायची. आम्ही जेव्हा राऊंड मारायचो वर्गामध्ये, क्लासमध्ये, ते लपून बसायचे. मग त्यांना बोलून विचारायचं की काय प्रॉब्लेम आहे. ते सांगितल्यानंतर जर खरोखर आजारी असतील तर त्यांना मग आम्ही रेस्ट द्यायचो. ते खरोखर असं वागतात, त्यांच्याकडं मग पूर्णतः लक्ष देऊन त्यांना त्यामध्ये इंटरेस्ट कसा डेव्हलप होईल याकडं आम्ही लक्ष देऊन त्यांच्याकडून त्या गोष्टी करून घ्यायच्या. सर, ही जी मुलं होती जी खूप खोडकर होती आणि मोस्टली पीटीला अटेंडन्स त्यांचा कमी असायचा, तर आम्ही असं पाहिलंय की बरेच अशी जी खोडकर मुलं होती त्यांना तुम्ही कन्वर्ट केलं, त्यांचं मन वळवलं आणि त्यांनी खरोखरच एक स्पोर्ट्समन म्हणून किंवा एक खेळाडू म्हणून खूप चांगली कारकीर्द केली. तर असा कुठला क्षण आहे आपल्या आयुष्यात की जो आपल्याला प्रेरणा देऊन जातो? बरोबर. की 1998ला मी जेव्हा जॉईन झालो तेव्हा सिद्धेश्वर इंग्लिश मिडियममध्ये थोडंसं स्पोर्ट्सच्या बाबतीमध्ये निगेटिव्हिटी फार होती. की स्पोर्ट्सला गेला की मुलगा ढळ राहतो, अभ्यास करत नाही. मग तिवारी मॅडमची इच्छा असायची की मुलं खेळली पाहिजे. मग त्या दृष्टीने मग आम्ही प्लॅनिंग केलं. सुरुवातीला जेव्हा जॉईन झालो तेव्हा सुरुवातीला पहिल्यांदा हॉकी हा गेम सुरुवात केला, मुलांचा आणि मुलींची टीम. आणि सोलापूरमध्ये पहिली मुलींची टीम ही सिद्धेश्वर इंग्लिश मिडियमची होती. आणि ती मुलं रोज सकाळी आणि संध्याकाळी सराव करायची. त्यामध्ये प्रियांका गंगणे आहे, हर्षा नरगुंद आहे, असे विद्यार्थी एकत्र येऊन
रोज सराव करायचा. त्यासाठी मला क्रीडा मार्गदर्शक जे शासनाकडून नियुक्त होतात असे क्रीडा मार्गदर्शक उदय पवार सर हे स्वतः शाळेत येऊन आम्हाला गायडन्स करायची, मुलांना ट्रेनिंग द्यायचं. असं करत करत 1999मध्ये सुप्रिया बिद्री नावाची विद्यार्थिनी 6वीला प्रवेश घेतली, जी सेंट जोसेफमध्ये होती. ती सिद्धेश्वर इंग्लिश मिडियममध्ये आली आणि तिच्याजवळ नॅचरल गेम असल्यामुळं प्रियंका गंगणे आणि सुप्रिया बिद्री ह्या दोघांचंही स्टेटसाठी सिलेक्शन झालं आणि त्यामध्ये ती सुप्रिया ही काय झाली, नॅशनलला गेली. तेव्हापासून माझ्यामध्ये उत्साह निर्माण झाला की बाबा आपण काहीतरी नवीन करू शकतो. मग हळूहळू हॉकीबरोबर फुटबॉल, त्यानंतर योगासन, बुद्धिबळ, जलतरण, बॉल बॅडमिंटन, कराटे असे विविध गेम्समध्ये मुलं एकत्र येऊ लागली, स्केटिंगमध्ये एकत्र येऊ लागली. अशामध्ये बऱ्याच जणांची नावं आहेत. आता सध्या बास्केटबॉलमधलं बघितलं तर चाकोते आहे, बिराजदार आहे. त्यानंतर आता डॉक्टर कनले सध्या नेत्रतज्ञ आहेत आपल्या सोलापुरातले, ते सुद्धा बास्केटबॉल खेळायचे. त्यानंतर ठाणे, समीर ठाणे अशी आहे, तेही ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह व्हायचे. म्हणजे असे बरेचसे की मानसी पत्की आहे, मानसी पत्कीचे भाऊ आहे, असे अनेक विद्यार्थी की त्यांचे पालकसुद्धा यायचे. आणि मेन म्हणजे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक हे एकत्र आल्यामुळं हे आम्ही सक्सेस करू शकलो. आणि ह्यामध्ये पी टी ए म्हणजे पालक शिक्षक संघांचा खूप मोठा वाटा आहे. ह्या वाट्यामध्ये 2008मध्ये जेव्हा पी टी एने क्रीडा महोत्सव घेतलं की जे रेल्वे ग्राउंडवर होतं, त्या रेल्वे ग्राउंडवर सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही एकत्र केलं आणि एकत्र करून तिथं विविध स्पर्धा घेतल्या आणि त्या स्पर्धेचं उद्घाटन महापौरच्या हस्ते करण्यात आलं. आणि त्याचं बक्षीस वितरण प्रणिती शिंदे आज जे खासदार आहेत त्यांच्या हस्ते त्यावेळेस, ते खरोखर जाईजुईचे एक संघटक होते, त्यांच्या हस्ते आपण प्राईज डिस्ट्रीब्युशन केलं. त्यावेळेस खूप मोठी अशी क्रीडा महोत्सवांची जत्रा भरल्यासारखी मुलं एकत्र आली होती. हा प्रसंग पाहिल्यानंतर की ही नवी पिढी जी आहे, आता तुम्ही मोठे झालात, तुमची मुलंही बरोबर आहेत, आज ती मुलं सुद्धा खेळली पाहिजेत, अशा पद्धतीची प्रेरणा तेव्हापासून मला मिळत गेली. ऐकू येतंय का बघा? नक्कीच सर, तुमचा हा प्रवास खूपच प्रेरणादायी वाटला आम्हाला. आणि ही जी तुम्ही सगळ्यांची नावं घेतली त्यामध्ये जे एक प्रॉमिनंटली नाव होतं प्रियंका गंगणे, आज ती UK मध्ये फिजिओथेरपिस्ट आहे. हे फक्त कशामुळं होऊ शकलं की तिचा सर्वांगीण विकास झाला. अभ्यासाबरोबरच खेळालाही तेवढंच महत्त्व दिलं तिने आणि तिची जिद्द. तर नक्कीच तुमचा हा प्रवास खूपच प्रेरणादायी वाटतो आणि मलाही हे म्हणजे जाणवलं की खेळांमधून कशी प्रेरणा मिळून एखाद्या शिक्षकाचंही आयुष्याला वेगळं वळण मिळतं, प्लस विद्यार्थ्यांनाही त्याचं वेगळं वळण मिळतं. तुम्ही जी ह्या सगळ्या खेळाडूंची नावं घेतली त्यातलं एक नाव माझ्या बहिणीचंही आहे, प्रियंका गंगणे. ती आज UK मध्ये फिजिओथेरपिस्ट आहे आणि तिच्या बऱ्याच ॲक्टिव्हिटीज पण चालू असतात. पण हे कशामुळे साध्य झालं तर जो खेळांमुळे सर्वांगीण विकास आणि एक खेळाडू वृत्ती जी तयार होते मुलांमध्ये, ज्याच्यामुळे खेळ आणि अभ्यास सांभाळून इतर गोष्टीही करणं हे साध्य होतं. हे जरी बरोबर असलं तरी तुम्ही मलाही बघू शकता सर, तिचीच बहीण आहे मी. खेळ न केल्यामुळे काय प्रॉब्लेम झाले, म्हणजे बऱ्याच गोष्टी समोर येतात आज आपल्या की फक्त शिक्षण महत्त्वाचं नसून खेळही महत्त्वाचा आहे. तर आपल्याला असं वाटतं का की खेळ हा पण एक अभ्यासाचा विषय असावा, कंपल्सरी विषय, आणि असावा तर मग तो का असावा? बरोबर. आता प्रियंका गंगणेचं उदाहरण आपण दिलेलंच आहे की अशा अनेक उदाहरणं आहेत की स्पोर्ट्स हे कंपल्सरी असलं पाहिजे का. तर स्पोर्ट्समध्ये सांघिक भावना वाढते मुलांना. आता सांघिक टीम आहे तर संघ जिंकायचा असेल तर सर्व मिळून प्रयत्न केला तर सांघिक भावना वाढते.
आणि इथं हॉकीमध्ये जर विचार केला तर फ्रॅक्शन ऑफ सेकंदला तुम्हाला बॉल आपल्या प्लेअरकडं पास करावं लागतं. ही जी मेंटली डेव्हलपमेंट जो आहे फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये डिसिजन पॉवर जी आहे ती ही वाढते. त्याच्याबरोबर शारीरिक विकास होतो, मानसिक विकास होतो, बौद्धिक तर विकास होतोच, कारण थोड्या कालावधीमध्ये खेळाडू हा जास्त अभ्यास करतो, हे मी अनुभवलेलं आहे. आणि तशा पद्धतीची उदाहरणंही मी तयार केलेली आहेत. आता फॉर एक्झाम्पल सुप्रिया बित्रीचं उदाहरण जर घेतलं, ती नॅशनल प्लेअर, पण तिचं परफॉर्मन्स सुरुवातीला आल्याबरोबर कमी होता अभ्यासात. नंतर ती 10वीपर्यंत एवढ्या चांगल्या पद्धतीने अभ्यास करून चांगले मार्क घेऊन ती पास झाली. अशा पद्धतीने तुम्हीही तुमच्या मुलांना, आता तुमची मुलं मोठी झालेली आहेत, त्यांना फक्त अभ्यास हा बर्डन देऊ नका. त्यांना काय करा तर त्यांना जास्तीत जास्त वेळ हा सकाळचा किंवा संध्याकाळचा वेळ हा ग्राउंडवर द्या. तुम्ही वेळ द्या. ही एक वन ऑफ द इन्व्हेस्टमेंट आहे, लक्षात घ्या मुलांच्या बाबतीमध्ये. तुम्ही आतापासून त्यांना ह्या बाबतीमध्ये स्पोर्ट्समध्ये इन्व्हॉल्वमेंट करून घेतला, जसं समीर खाने जसं आपल्या मुलाला स्विमिंगमध्ये एक विशिष्ट प्रकारचं डेव्हलपमेंट केलेलं आहे, करत आहे तो आज, तसं तुम्हीही. आता ही शाल्वी देशमुखसुद्धा बघा, आज ती बुद्धिबळमध्ये चांगली खेळाडू बनली. आता ती कोचिंग करते, बुद्धिबळची कोचिंग करते, ती फॉरेनमध्ये जाऊन कोचिंग करते, ऑनलाईन क्लासेस घेते. अशा पद्धतीचे अनेक विद्यार्थी जे घडलेले आहेत ते स्वतःच्या मुलांना हे स्पोर्ट्समध्ये कंपल्सरी घालतात, की ज्यामुळं त्यांच्यामध्ये यश अपयश पचण्याची जी कॅपॅसिटी आहे ती वाढणार आहे. आज बघतो आपण रोज पेपरमध्ये वाचतो की एखादा विद्यार्थी या टेन्शनमध्ये स्वतःची आत्महत्या करून घेतो. पण ही जी आत्महत्या करण्याची प्रवृत्ती जी आहे ती ह्या स्पोर्ट्समुळं कमी होणार आहे, की त्याला यश आणि अपयश कसं पचवायचं ह्याचं त्याच्यामध्ये ॲटोमॅटिक नॉलेज मिळत जातं. त्यामुळं आज गव्हर्मेंटसुद्धा बघा स्पोर्ट्सला कंपल्सरी केलेलं आहे. आज खेलो इंडिया म्हणा, बऱ्याच जणांना शिष्यवृत्ती देतात, बऱ्याच जणांना आज प्रायझेस देतात. महाराष्ट्र शासनसुद्धा ह्याकडं बारकाईने लक्ष देत आहे, की ज्यामुळं स्पोर्ट्स वाढला पाहिजे. अशा पद्धतीने स्पोर्ट्स हा कंपल्सरी झाला पाहिजे आणि तुम्हीही मुलांना, आपल्या मुलांना स्पोर्ट्समध्ये थोडंसं अचिव्हमेंट करा, एवढंच मी सांगतोय. सर नक्कीच तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे की स्पोर्ट्स हा विषय किंवा खेळ हे बांधील असलंच पाहिजे मुलांना. जर शाळेनी हे नाही मनावर घेतलं तर पालकांनी तरी हे घेतलंच पाहिजे. आज आम्हीही पालक आहोत सगळे, आणि जे आपले विद्यार्थी मेळाव्यासाठी येणार आहेत तेही पालक आहेत सगळेच, आणि जे पुढे होणार आहेत भविष्यात पालक, त्यांनीही हा विषय अगदी मनावर घेऊन हे सगळं करावं मुलांसाठी आपल्या. हे सगळं असतानाही थोड्या वेळापूर्वीच आपण बोललो सर की काही मुलं खूप खोड्या करायची, खूप खोडकरपणा असायचा त्यांच्यामध्ये, किंवा काही कारणं सांगायची जी तुम्हालाही माहिती असायची की ती खोटं बोलतायत. तर मग असेच काही किस्से असतील जे आपल्याला खूप आनंद देऊन गेले असतील, किंवा एखादा किस्सा असा की खूप आठवणीत राहिला की अरे हे फारच असं हे झालं, तर असा कुठला प्रसंग तुम्ही सांगू इच्छिता का? दरवर्षी इंग्लिश मिडियमची ट्रिप आपली निघायची. ट्रिपमध्ये खूप एन्जॉय करायची मुलं, पण काही मुलं असं असायची की त्यांना झोपेत चालायची सवय असायची. मग पालक पहिलाच सांगून ठेवायचे की ह्या मुलाला झोपेत चालायची सवय आहे, मग त्या मुलाकडं लक्ष देणं. मग रात्रीच्या वेळेस काही मुलं काय करायची, हळूच उठायचे आणि पेस्ट घ्यायचं आणि त्या मुलाची मिशी काढ, दाढी काढ असं करायचे आणि फोटो काढून ठेवायचे. असे गमतीदार मजेशीर असे किस्से ट्रिपमध्ये व्हायचे. त्याचबरोबर आम्ही स्पोर्ट्ससाठी म्हणून काही विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही मॅचेसला जायचो. तिथंसुद्धा मुलांबरोबर एक पालकत्व, शिक्षक नाही तिथं पालक म्हणून आम्ही काम करत असतो. दोन्ही गोष्टी असतात त्याच्यामध्ये, की विद्यार्थ्याला समजा काही त्रास झाला तर इमिजिएटली डॉक्टरांचा सल्ला घेणं, त्याला औषधं देणे, हे सुद्धा अशा वेळेस आम्ही करत असतो. की मुलांचा परफॉर्मन्स कमी होऊ नये म्हणून त्याला बाहेर कुठेही खायला न देणे, व्यवस्थित त्याला फूड देणे,
पाणी व्यवस्थित देणे, या गोष्टी आम्ही करत असतो. यातून एक अटॅचमेंट जी आहे ती मुलं विसरत नाहीत. कुठेही भेटले, आजही कुठेही भेटले तरी ती आठवण येते की आज त्यांच्यामध्ये चेहऱ्यामध्ये जरी बदल झाला तर विचारात बदल होत नाही, म्हणजे ते ओळखतात. अशा पद्धतीने बरेचसे किस्से आहेत. जास्त आठवत नाही आता मला, पण खूप मजा केली, धमाल केली शाळेमध्ये. तो अनुभव फार मोठा आहे. नक्कीच सर. हा आपला प्रवास खूपच सुंदर आणि प्रेरणादायी आहे आमच्यासाठीही आणि भविष्यात येणाऱ्या पुढच्या पिढीसाठीही. आज जे पण मुलं हे सगळं ऐकणार आहेत किंवा अनुभवणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी, आज आपण मिलाप 2025साठी एकत्र येणार आहोत, तर त्यावेळी नक्कीच सरांचा पॉडकास्ट बघून आलेले खूप जण असतील तिथे, ज्यांना हे आठवेल पण, आणि त्यांनी काही केलेले किस्से तेही तुम्हाला ते बोलून दाखवतील. जे तुम्हाला त्यांना वाटलं असेल तुम्ही ते विसरलात, पण आज बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या की सर काही विसरलेले नाहीत. सर, मी सगळ्या आपल्या सिद्धेश्वराईजकडून, सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम यांच्याकडून तुम्हाला मिलाप 2025चं इन्व्हिटेशन देते. तुम्हाला इन्व्हाइट करते ह्या प्रोग्रामसाठी, या इव्हेंटसाठी. 11 मे 2025 रोजी वेदा बँक्वेट्स दमाणीनगर येथे आपला सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम यांचा विद्यार्थी मेळावा आयोजित केलेला आहे. सकाळी 10 वाजल्यापासून आपली उपस्थिती आम्ही अपेक्षित करतो आणि आपला हा सोहळा खूप आनंददायी आणि खूप आठवणींचा एक भंडार बनेल असा प्रयत्न नक्कीच राहील सर. नक्की येणार. धन्यवाद. आणि तुम्ही पण या आणि आपण एक धमाल करूया, सगळेजण एकत्र येऊया. धन्यवाद. तुम्ही येऊन मुलाखत घेतलीत त्याबद्दल सर्व संयोजकाचे आभार. थँक्यू सर.